संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 12 मार्चला केज न्यायालयामध्ये होणार आहे। या सुनावणीला सरकारी वकील म्हणून नियुक्त झालेले उज्ज्वल निकम उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सिद्धार्थ सोनवणेच्या विरोधात पुरावे आढळून न आल्यामुळे त्याला दोषारोप पत्रातून वगळण्यात आलेला आहे। 25,000च्या जात मुचलक्यावरती बीड कारागृहात असणाऱ्या सिद्धार्थ सोनवणेला सोडण्याचे आदेश केज जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले। संतोष देशमुखांची हत्या खंडणीतूनच झाली असून वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप पत्रातून समोर आल्यानंतर आमदार सुरेश धस हे आक्रमक झाले। धस यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। आकाच्या आकांनी काही दिवस मंत्रिपदापासून दूर राहिलं पाहिजे असं म्हणत त्यांनी मुंडेंना टोला लगावलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार आहे हे आम्ही वारंवार सांगत होतो। आता सत्य समोर आलेलं आहे तर लवकरच कळेल आकाचा आका कोण। जेव्हा देशमुखांची हत्या झाली तेव्हाच आकाचा आका लाईव्ह व्हिडिओ बघत होता। त्याचा राजीनामा घ्या असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं नाव न घेता टोला लगावलाय। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणाच्या चार्जशीटमध्ये सर्व मुद्दे स्पष्ट करण्यात आलेले आहेत। अमानुष कृत्य करताना व्हिडिओ कॉल करण्यात आला होता। दरम्यान एवढे पुरावे असून सुद्धा मुंडेंचा राजीनामा का घेतला जात नाही अशी खंत अंजली दमानिया यांनी व्यक्त केली। प्रशांत कोरटकरने कोल्हापूर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे। या जामीन अर्जावरती 11 मार्चला सुनावणी होणार आहे। दरम्यान प्रशांत कोरटकर उद्या पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे। पत्नी आणि वकिलासह माध्यमांसमोर घेऊन कोरटकर भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। पुण्याच्या स्वारगेटमध्ये घडलेल्या घटनेनंतर एसटी कर्मचाऱ्यांना कर्तव्यावरती असताना खाकी गणवेश परिधान करणं बंधनकारक करण्यात आले। गणवेशासह नावाची प्लेट, बिल्ला आणि ओळखपत्रही सोबत ठेवण्याबाबत आदेश जारी केले। स्वारगेट प्रकरणानंतर शक्ती कायदा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। दरम्यान कायद्यामध्ये काही बदल करून शक्ती कायदा लवकरच अंमलात आणला जाईल अशी माहिती मेघना बोर्डीकर यांनी दिली। गेल्या 4 दिवसांमध्ये सोन्याच्या दरात 1500 रुपयांची घसरण झाली आहे। सोन्याला 85,200 रुपये प्रति तोळे दर मिळालेला आहे तर घसरण झाल्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधींना नाशिक कोर्टात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती याचिकाकर्ते मनोज पिंगळे यांच्या वकिलांनी दिली आहे। या प्रकरणी पुढील सुनावणी मे महिन्यामध्ये पार पडणार आहे। सिंचनासाठीच्या पाण्यावरील पाणीपट्टी दरवाढीला जुलै 2025 पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे। दरम्यान आज कालवा समितीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये पाणीपट्टी दरवाढ स्थगितीचा निर्णय कायम ठेवण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। पुणे महापालिकेचं सांस्कृतिक धोरण मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर सादर करण्यात आलेलं आहे। या धोरणासाठी तज्ज्ञ सल्लागार म्हणून वादग्रस्त राहुल सोलापूरकरची नियुक्ती करण्यात आली आहे। यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। सांस्कृतिक धोरणाबाबतच्या तज्ज्ञ सल्लागारपदी सोलापूरकर यांची निवड झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी निषेध व्यक्त केला आहे। ही शिवभक्तांची क्रूर थट्टा असल्याचं म्हणत अंधारेंनी या निवडीला विरोध दर्शवलाय। महानगरपालिकेने पुण्याचे सांस्कृतिक धोरण आखलं ही चांगली गोष्ट आहे, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीची सल्लागारपदी नेमणूक करून त्याला राजाश्रय दिला जात असल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाडांनी नाराजी व्यक्त केली। कोल्हापूरच्या वाशी गावात यात्रेच्या मानपानावरून झालेल्या वादातून जिल्हा बँकेतील माजी संचालकांच्या घराची आणि वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे। पालखी सोहळ्याचा वाद मिटवताना एका बाजूच्या जमावाने हल्ला केलाय। या प्रकरणी करवीर पोलिसांनी 8 जणांवरती गुन्हा दाखल केला। नाशिक शहरात गावगुंडांनी हायदोस घातलेला आहे। नाशिक पुणे रोडवरील मेघराज बेकरीची तोडफोड करत हातामध्ये तलवारी घेऊन या गुंडांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। दिवसाढवळ्या तोडफोडीची घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदरच्या अंजिराची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आहे। ही अभिमानाची बाब आहे। या यशामागे अंजिराच्या शेतातील काबाड कष्ट करणारा शेतकरी आणि फळबागेचं धोरण दूरदृष्टीनं राबवणारे शरद पवार यांचं मोठं योगदान आहे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली। अहिल्यानगरच्या मढी यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांवरील बंदीचा ठराव अखेर रद्द करण्यात आलेला आहे। मढी ग्रामसभेचा हा निर्णय नियमबाह्य असल्याचा अहवाल पंचायत समितीने दिला होता। या अहवालानंतर हा निर्णय रद्द करण्यात आला।
नांदेडमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडलेला आहे. 10वीच्या पेपर दरम्यान सर्रास कॉपी पुरवली जात असल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे. नांदेडच्या नायगावातील जनता हायस्कूलचा हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे. पेपर सुरू असताना दुकानाच्या शेडवरती चढत काही युवक कॉपी पुरवत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. फेब्रुवारी महिना संपताच आता उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसते. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. नवी मुंबईतील वनविभागाची शेकडो एकर जमीन MIDCची असल्याचं सांगत ती जमीन 60,000 रुपये मीटर या दराने विकल्याचा गौप्यस्फोट गणेश नाईकांनी केलाय. हा भ्रष्ट कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांचा आपण पितळ उघड करणार असा इशारा नाईकांनी दिलाय. फलटण तालुक्याच्या पाणी प्रश्नावरून रणजित निंबाळकरांनी रामराजे निंबाळकरांना टोला लगावलाय. फलटण तालुक्याचं एक थेंब देखील पाणी कमी होणार नाही. काही लोकांनी बैठक घेऊन चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला. टेक्निकल नॉलेज नसल्यामुळे अफवा पसरवल्या जात आहेत असं रणजित निंबाळकर म्हणाले. पुण्यातील कालवा समितीच्या बैठकीमध्ये 8 धरणांबाबत चर्चा झाल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे. पुणे महापालिकेची थकबाकी मोठी आहे. दरम्यान आता तरी पुण्यात कुठलीही पाणी कपात होणार नसल्याचं विखे पाटील म्हणाले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकरांनी पुण्यातील अजित पवारांची भेट घेतलेली आहे. कालवा समितीच्या बैठकीनिमित्ताने पुण्यामध्ये आल्याची प्रतिक्रिया जानकरांनी दिली आहे. दरम्यान दोघांनी सुद्धा यावेळेला एकाच वाहनातून प्रवास केलाय. दोघांमध्ये जवळपास 10 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे. अजित पवारांच्या भेटीबाबत उत्तम जानकरांनी स्पष्टीकरण दिलंय. विकास कामामुळे मंत्र्यांची भेट घ्यावी लागते. अजितदादांची फक्त पाण्याच्या संदर्भात चर्चा झाली असं जानकर म्हणाले. मंत्री माणिकराव कोकाटे प्रकरणी पुन्हा नवी तारीख देण्यात आलेली आहे. आता 5 मार्चला या प्रकरणाची पुढील सुनावणी पार पडणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अहमदाबाद रेल्वे स्टेशनची पाहणी केली. स्टेशनमध्ये सुरू असलेल्या पुनर्विकास कामांचा त्यांनी आढावा घेतला. शिवसेना पक्षाच्या खासदारांची उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवरती बैठक पार पडली आहे. या बैठकीला आमदार आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित होते. डोंबिवलीमध्ये पार पडलेल्या रतन पाटील टेनिस क्रिकेट स्पर्धेला राज ठाकरेंनी हजेरी लावली. यावेळेला टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वात जास्त गाड्या जिंकणाऱ्या खेळाडूसोबत राज ठाकरेंनी संवाद साधला. यावेळेला आपणही क्रिकेट शिकायला पाहिजे होतं असं राज ठाकरे म्हणाले. नवी मुंबई हा डेब्रिज माफियांचा अड्डा बनत चाललेला आहे. नियम पायदळी तुडवत अटल सेतू सिलिंगवरून भर दिवसा डंपरच्या माध्यमातून उल्वे परिसरात खुलेआम डेब्रिज टाकण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे बेकायदेशीर डेब्रिजवरती कारवाई कधी होणार असा सवाल नागरिक उपस्थित करतात. मुंबईमध्ये तापमान वाढताच कलिंगड खरबुजाच्या मागणीमध्ये आता वाढ झालेली आहे. मुंबईच्या बाजार समितीमध्ये 5,000 क्विंटल कलिंगडाची आवक झाली आहे तर 2,176 क्विंटल खरबुजाची आवक झाली आहे. कलिंगडाला 12 ते 15 रुपये प्रति किलो तर खरबुजाला 20 ते 30 रुपये दर मिळतो. मी मराठीची खोटी नाटकं करून झाली असतील तर मराठीसाठी काही गोष्टी करणार का असा सवाल विचारत गिरगावात बॅनरबाजी करण्यात आली आहे. बॅनरच्या माध्यमातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना काही सवाल उपस्थित करण्यात आले. भिवंडी न्याय विधी सेवा समिती, निजामपुरा पोलीस ठाणे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजच्या वतीने भिवंडी शहरामध्ये पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. मोफत न्याय सेवा आणि नवीन कायद्यांबाबत माहिती दिली जाते. वनमंत्री गणेश नाईकांनी ठाणे खाडी किनारी असलेल्या कांदळवनाची आणि जैवविविधतेची पाहणी केलेली आहे. कांदळवनाचं जतन कशा प्रकारे करता येईल याचा आढावा नाईकांनी घेतला. पुण्यामध्ये महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभागाच्या वतीने अधिवक्ता कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. नामदेव ढसाळांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात शरद पवार गट आक्रमक झाला. सगळ्या गोष्टींना सरकारच जबाबदार आहे असं नाही. सर्वांनी मिळून आजच्या पिढीचं प्रबोधन करणं गरजेचं आहे. तसंच सुरक्षेबाबत यंत्रणा कमी पडते हे मान्य आहे. रिक्त पदं भरण्याबाबत शासनाकडूनही कार्यवाही करणं गरजेचं आहे. पुणे अत्याचार प्रकरणी नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली. स्वारगेट प्रकरणी दोष सिद्ध झाल्यास भर चौकामध्ये आरोपीची मुंडकी छाटली पाहिजेत अशी मागणी कालीचरण महाराजांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अत्याचार करणाऱ्याची मुंडकी छाटली जात होती. तोच कायदा आता लागू झाला पाहिजे असंही ते म्हणाले.
प्रशांत कोरटकरच्या विरोधात जालन्यातील पोलीस ठाण्यात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. प्रशांत कोरटकरला वाचवणारा कोणीही आका नाही असं स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय. पोलीस लवकरच कोरटकरला अटक करतील असंही बावनकुळे म्हणाले. मीरा भाईंदरमध्ये प्रशांत कोरटकर विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीने प्रशांत कोरटकरच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत आंदोलन करण्यात आले. शिवसेनेच्या उभाटाचे नेते वसंत मोरेंनी बारामती एसटी बस स्थानकाला भेट देत पाहणी केली. दरम्यान या पाहणीनंतर त्यांनी फेसबुकवरती व्हिडिओ पोस्ट करत बस स्थानकाचं कौतुक केलेलं आहे. बारामतीमध्ये असं देखणं आणि सुसज्ज बस स्थानक होऊ शकतं तर पुण्यात का होऊ शकत नाही असा सवाल सुद्धा विचारला. धुळ्यामध्ये शिवसेना महिला आघाडीकडून बस स्थानकाची पाहणी करण्यात आली. यावेळेला बस आगारात विविध समस्या आढळून आलेल्या आहेत. बस स्थानकातील शौचालयाची मोठी दुरावस्था झाली असून महिलांसाठी कोणत्याही सुविधा नसल्याचं यात दिसून आलंय. दरम्यान बस स्थानकावरती आवश्यक सुविधा पुरवण्यात याव्यात अशी मागणी महिला आघाडीनं केली. नंदुरबारच्या नवापूरमध्ये सार्वजनिक मराठी हायस्कूल जवळ असलेल्या लिंबाच्या झाडाची फांदी कोसळल्यामुळे एक जण जखमी झालाय. या शाळेमध्ये 10वीचा पेपर सुरू होता. पेपर सुरू झाल्यानंतर तासाभरातच ही घटना घडलेली आहे. या शाळेबाहेर नेहमीच विद्यार्थी आणि पालकांची वर्दळ असते. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. पंढरपूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये दिवसेंदिवस घट होतीये. 6 महिन्यांपूर्वी उजनी धरण हे 111% भरलं होतं. आता ही पाणी पातळी 50%वरती आली आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यांची आवक घटलेली आहे. निर्यात कर वाढवल्यामुळे कांद्यांचा बाजारभाव कमी झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये आता वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा आहे. त्यामुळे यंदा पाणी टंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जलसाठ्यामध्ये 20% वाढ झाली आहे. अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होते. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये येत्या 3 महिन्यांमध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दुर्गम भागात असलेल्या कांदाटी खोऱ्याचा अभ्यास दौरा केला. या परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांनी समस्यांचा निपटारा केला. जळगावच्या चोपड्यामध्ये राजस्थानवरून 2 कलाकार बंधू दाखल झालेले आहेत. बहुरूपी कला लोप पावत असताना हे दोन्ही बंधू बहुरूपींचे विविध रूप धारण करत नागरिकांचं मनोरंजन करतायत. ही कला कालबाह्य होऊ नये म्हणून ते धडपड करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. गोंदियाच्या गोरेगावमधील बोळुंदा गावामध्ये पाळीव प्राण्याच्या निष्ठेचा प्रत्यय देणारी घटना समोर आलेली आहे. अंगणामध्ये उभ्या असलेल्या एका व्यक्तीवरती अस्वलाने अचानक हल्ला केला. दरम्यान अशामध्येच पाळीव कुत्र्याने अस्वलावरती हल्ला करत त्याला पळवून लावलेला आणि आपल्या मालकाची सुटका केली. धाराशिवमध्ये शनिवार आणि रविवारी जिल्हा परिषदेचं कार्यालय सुरू ठेवण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेला आहे. अखर्चित निधीच्या खर्चासाठी सुट्टीच्या दिवशी कामकाज सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान वर्षभर अधिकाऱ्यांनी काय केलं असा प्रश्न सामान्य नागरिकांनी उपस्थित केला. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने बिघाड होतोय. काही महिन्यांपूर्वीच संच क्रमांक 8 मध्ये बिघाड झाल्याने तो बंद करण्यात आला होता. दरम्यान आता संच क्रमांक 9 मध्ये बिघाड झालेला आहे. या बिघाडाची चौकशी सध्या सुरू आहे. दरम्यान राज्यामध्ये वीज टंचाई निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्ताने चाळीसगावमध्ये 61 कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्यात आलेला आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाणांकडून हा अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी सत्कार मूर्तींना सन्मानित केलाय. महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाच्या जेजुरी नगरीची ग्रामदेवता जनाई देवीच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. जनाई देवीचं मूलस्थान सातारा जिल्ह्यातील पालखी मार्गस्थ झालेली असून शिवखिंडीमध्ये परडी पूजन करण्यात आलेलं आहे. जळगावच्या गुढे गावामध्ये ग्रामदैवत रमता बाबा यात्रेनिमित्ताने भव्य कुस्तीची दंगल रंगलेली आहे. धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूरातून आलेल्या पैलवानांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. गोंदियामध्ये शिवसेना उभाटाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना छावा चित्रपट दाखवण्यात आलेला आहे. शेकडो विद्यार्थ्यांनी छावा चित्रपट पाहत इतिहास जाणून घेतला. वर्ध्यामध्ये शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी संजय राऊतांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केलंय. संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ महिला कार्यकर्त्या चांगल्याच आक्रमक झाल्या.
पुण्याच्या शिवाजीनगर परिसरात चोरट्यांनी 70 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लंपास करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान वृद्धेने धाडस दाखवत चोरट्यांना पकडून दिलेला आहे. त्यामुळे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसलाय आणि या वृद्धेच्या धाडसाबाबत सर्वत्र कौतुक केलं जातं. पुण्याच्या वाघोली परिसरातील प्लॅस्टिकच्या कंपनीला भीषण आग लागली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. भाईंदर पश्चिमेतील उत्तन गावाजवळ समुद्राच्या मध्यभागी मालवाहू जहाजाने मच्छीमारांच्या बोटीला धडक दिलेली. या अपघातामध्ये बोटीचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान मच्छीमारांनी प्रसंगावधान दाखवत खलाशांचे प्राण वाचवले. घाटकोपरच्या पंतनगरमध्ये एका इमारतीला भीषण आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. पालघरच्या वाड्यामध्ये MIDC मध्ये एका खाजगी कंपनीला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत भरधाव चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये 2 विद्यार्थिनी गंभीर जखमी झालेल्या आहेत. अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. बेळगावातील ऑटोनगरमधील एका खासगी गॅरेजला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 10हून अधिक वाहनं जळून खाक झाली आहेत. दरम्यान आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलं. जालन्यामध्ये 1 लाख रुपयांची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पोलीस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्याच्या कारवाईमध्ये मदत करण्यासाठी आरोपीने वाळू वाहतूकदाराला लाच मागितलेली होती. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील राहेर गावात एका घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये संपूर्ण घर जळून खाक झालेलं आहे. अग्निशामक दल वेळेत दाखल न झाल्यामुळे गावकऱ्यांनीच आगीवरती नियंत्रण मिळवलंय. या सगळ्या वेगवान बातम्यांनंतर छोटासा ब्रेक घेतो. लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. अहिल्यानगर श्रीरामपूरमध्ये एका घरात सशस्त्र दरोडा टाकत दरोडेखोरांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. यावेळेला दरोडेखोरांनी 79 वर्षीय महिलेला मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून दरोडेखोरांचा शोध सुरू. वाशिम जिल्ह्यातल्या रिसोडच्या सवणमधील शाळकरी मुलीवरती अत्याचार झालेला होता. या प्रकरणी आरोपी तुकाराम कांबळेला वाशिम पोलिसांनी अटक केलेली आहे. पिंपरी चिंचवडमधून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.